हिंदू धर्मीयांच्या भावना भडकवून दोन धर्मात तेढ निर्माण करणारी वादग्रस्त स्टोरी सोमवारी सावंतवाडीतील एका महाविद्यालयीन युवकानं सोशल मीडियावरील आपल्या अकाउंटवर शेअर केली। यामुळे संतप्त झालेल्या हिंदू धर्मीयांनी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांची भेट घेत संबंधित युवकासह पोस्ट शेअर करणाऱ्या सर्वांवर तत्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली। मात्र याबाबत चौकशी सुरू आहे असं सांगत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याने अखेर सायंकाळी 7च्या सुमारास भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक मनोज नाईक, सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका प्रचारक नितीन गावड, सकल मराठा समाज सावंतवाडी तालुका अध्यक्ष सीताराम गावडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धडक देत संबंधितांवर तत्काळ गुन्हा दाखल करा अशी आग्रही मागणी केली। त्यानंतर पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी गुन्हा दाखल करण्याची ग्वाही दिली। दरम्यान भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी खासदार निलेश राणे, कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली। तर रात्री उशिरा भाजपाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली यांनी पोलीस निरीक्षकांची भेट घेत चर्चा केली। याबाबत पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी याबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दिली। यानंतर रात्री उशिरापर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर हिंदू धर्मीय सावंतवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते। त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मोठ्या संख्येनं हिंदू बांधव पोलीस ठाण्याच्या आवारात उपस्थित होते। केतन आजगावकर, किशोर चिटणीस, सुनील सावंत, गौरव शंकरदास, कृष्ण धुळपणवार, सुधा राणे, अजय सावंत, अजित सांगलेकर, प्रतीक बांदेकर आदींसह शेकडो युवक यावेळेला उपस्थित होते। पीआयशी बोललो आणि एसपीशी पण बोललो। विषय काय सांगितला की इथे आता जी काय घटना घडली तर आता जो मुलगा आहे त्याने आता 4 वेळा ही घटना घडली, म्हणजे वेगळ्या माध्यमातून, तर त्याला ती सवय झाली। तर एकदा तुम्ही जर कायद्याची भीती लावला तर जी काही सेक्शन आहेत, म्हणजे आतापर्यंत सगळी झालेली जी सेक्शन आहे ती सगळी सेक्शन लावा। 2 जातीची तेढ असेल किंवा आता सायबर ॲक्ट असेल तर ती सगळी सेक्शन त्यांनी लावतो म्हणून सांगितली। एसपीने पण स्वतः सांगितलं, पीआयन तर तुमच्या सगळ्यांच्या समोरच झालं। असंच प्रकार वेंगुर्ल्यात झालं। वेंगुर्ल्यात पण गुन्हा दाखल करण्याचं काम चाललं, इकडे पण गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे। एवढं आपण थांबत नाही तर आता पालकमंत्र्यांना पण सांगतो, प्लस DCMना पण एक मेसेज मी पाठवतो, म्हणजे पालकमंत्र्यांना पहिलं सांगतो, म्हणजे 4ही बाजूने आपण सांगू, तुम्ही अजून काय असलं सांगा, म्हणजे आपण 4ही बाजूने ह्याची पुन्हा कुठेच हे होता कामा नये, एवढी हिंमत झाली आहे की होता कामा नये, आपण खबरदारी आता घेते। आणि ज्यांनी पोस्ट फॉरवर्ड केली त्यांनाही शोधून काढून त्यांच्यावर दाखल करा, हीच आपली सगळ्यांची मागणी होती, बरोबर ना? वातावरण आपण आता ह्या सगळ्या गोष्टी आता आपण सांगितल्या। आता अजून याच्यावर मी पुढची जी आहे ना ती पालकमंत्र्यांच्या कानावर घालतो, DCMने पण मेसेज करतो की जेणेकरून काल मुंब्र्यामध्ये ह्याच्यात झालं होतं ना, तिकडे झाले सगळी, म्हणजे आता काही गोष्टी सांगत नाही पण झाल्या सगळ्या गोष्टी। त्यामुळे आपण त्या पुन्हा हिंमत होता कामा नये या दृष्टिकोनातून आपण सगळं करायचीच हिंमत होता कामा नये, करून मग आम्ही ऍक्शन घेणार।